श्री स्वामीराज माऊली. सध्याच्या तेलंगणा राज्यातील चिन्नूरचे हे घराणे पेशव्याच्या काळात ते महाराष्ट्रात आलं. त्यांचं एकूण चातुर्य आणि शौर्य पाहता पेशव्यांनी त्यांना जवळ केलं. यवतमाळचे मार्डे गाव त्यांना जहागीर दिलं. या मार्डे गावामध्ये त्यांनी भला मोठा आपला स्वतःचा वाडा बांधला, शेत जमीन केली, एक शिवालय सुद्धा बांधलं. निळोपंत देशपांडे हे पेशव्याच्या काळामध्ये महाराष्ट्रात आले होते आणि त्यांनी इथे या मर्डी गावामध्ये स्वतःचं बस्तान बसवलं. निळोपंतांचे पुत्र गोविंद आणि गोविंदचे पुत्र राजेश्वर अशा 3 पिढ्या अगदी आनंदामध्ये इथे राहिल्या. चौथ्या पिढीतील गोविंद राजेश्वर देशपांडे उर्फ दाजी, त्यांना दाजी म्हणत, यांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडलं होतं. त्या महाराजांकडे का गेले, स्वामी महाराजांकडून त्यांना नेमकं काय पाहिजे होतं आणि ते त्यांना कसं मिळालं, बरं ते त्यांना टिकवता आलं का, या सगळ्या गोष्टींचं आज आपण स्मरण करणार आहोत. दैव देतं आणि कर्म नेतं, अशीच काहीशी गत या दाजींची झाली. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तांनो, सुरुवातीला सांगतो, आपल्या दैवताला आपण कधीही नवस करू नये. आपलं त्याच्यावरती प्रेम असावं आणि प्रेमाचा हक्क सुद्धा. आपण एखाद्यावरती प्रेम करतो ना, तेव्हा तिथे व्यवहार राहत नाही. आणि नवस म्हणजे एक प्रकारचा व्यवहारच आहे. तू काहीतरी दे आणि दिलंस तर मी काहीतरी करेन, हा व्यवहार नाही तर काय. आणि म्हणूनच भक्तगणो, शक्यतो नवस करूच नये. आणि नवस केलाच तर अगदी स्मरणात ठेवून तो फेडायची वेळ आली का अगदी उदार मनाने तो फेडावा, एवढा मात्र भान ठेवावाच ठेवावा. आणि अशीच काहीशी घटना आजच्या या एपिसोडच्या द्वारे मी त्याचं स्मरण करणार आहे. मर्डीच्या निळोपंत देशपांडेंच्या घराण्यामध्ये राजेश्वर देशपांड्यांना एक मुलगा झाला. त्या मुलाचा बालविवाह झाला. त्याचं हळूहळू शिक्षण झालं, कामधंद्याला तो मुलगा लागला. त्याचं नाव पांडुरंग उर्फ दाजी. मर्डीचे ते जहागीरदार, त्यांची अमाप मालमत्ता आणि तेवढंच त्यांना मानमतारप सुद्धा. मर्डीला त्यांनाचा मोठा मान होता, त्यामुळे दाजी साहेबांचा सुद्धा साहजिकच त्यांना लोक तिथले मानत. दाजी साहेबांच्या पहिल्या विवाहापासून त्यांना 3 मुलं झाली, पण त्यातलं एकही जगलं नाही. तिसऱ्या वेळेला त्या बाळणपणातच त्यांची सौभाग्यवती सुद्धा गेल्या, म्हणजे वारल्या. हे पाहता दाजींचं दुसरं लग्न करण्यात आलं. त्यांच्या दुसऱ्या सौभाग्यवती राधिकाबाई या अत्यंत भाविक होत्या. घरात देव धर्म पूजा अर्चा सगळं कधी व्यवस्थित चाललं होतं. वातावरण सुद्धा घरचं खूप चांगलं होतं. पण त्यांना कितीतरी वर्ष मूलबाळ नाही. त्या चिंतेत होत्या. दाजी साहेबांना घेऊन त्या अनेक ठिकाणी गेल्या. अनेक साधू संतांचं दर्शन घडलं. अनेक तीर्थाटनाला गेल्या. ठिकठिकाणी त्यांचं एकच गारण असायचं की मला मूल होऊ द्या. त्यांची ही व्यथा बघून दाजी साहेबांना सुद्धा खूप वाईट वाटायचं बरं का. असंच चाललं होतं, काही कमी नव्हतं. पैसा अडका जमीन जुमला सगळं काय ते भरपूर होतं, पण घरात पाळणा काय तो हलत नव्हता. आणि आधीच्या मुलांपैकी सुद्धा एकही मूल जगलेलं नव्हतं. आता नेमकं करायचं काय. सर्व ठिकाणी देवधर्म वगैरे सगळ्याच चालल्या, पूजा अर्चा वगैरे जो कोण सांगेल त्या त्या ठिकाणी ते जात, त्या त्या दैवताचं त्या त्या तीर्थाटनाचं ते दर्शन घेत. अखेर दोघंही फार कंटाळलेले. त्यांना काय करावं तेच सुचेनासं झालेलं. आणि एवढ्यातच कोणीतरी त्यांना सांगितलं, अक्कलकोटला स्वामी समर्थ म्हणून कोणतीतरी एक थोर विभूती आहे, साक्षात परमात्माचाच तो आविष्कार आहे. तिथे जा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांना तुमची व्यथा सांगा, ते निश्चितच तुमची सर्व मनोकामना पूर्ण करतील. मग काय, राधिकाबाईंना कसं चैन पडणार.
त्या दाजीसाहेबांना रोज सांगत, आपण अक्कलकोटला जाऊया. अखेर एके दिवशी दाजीसाहेब राधिकाबाईंना घेऊन अक्कलकोटात गेले. पण अक्कलकोट काय जवळचा प्रवास नव्हता बरं का. मरळीतून यवतमाळ आणि यवतमाळमधनं अक्कलकोट असा जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास करत, म्हणजे त्या काळातले 450, आज आपण एका रात्रीमध्ये 450 किलोमीटर हा प्रवास आपण पोचतो सुद्धा. पण त्या काळात 450 किलोमीटर म्हणजे कितीतरी दिवसांचा प्रवास असायचा. आणि त्यात बाई माणसाला बरोबर घेऊन दाजीसाहेबांनी तो प्रवास केला. जेव्हा हे दाम्पत्य स्वामी समर्थ महाराजांकडे पोचले अक्कलकोटला आणि महाराजांचं त्यांना दर्शन घडलं, तेव्हा ह्या दोघांनाही इतकं छान वाटलं. साक्षात परब्रह्म परमेश्वर समोर बसले होते आणि अशा वेळेला ते त्यांच्या समोर हात जोडून उभे होते. ते सुख, तो आनंद, त्याचं वर्णनच करता येणार नाही. भक्तगण, आज आपण मनोभावे आपल्या स्वामी महाराजांच्या तस्विरी समोर सुद्धा उभे राहिलो तरी आपल्याला किती आनंद मिळतो. साहजिकच त्यावेळेला महाराज आपल्यासमोर बसलेले असतात, पण ते आपण जाण ठेवून महाराजांकडे हात जोडलेले असतात. आणि म्हणून तो जो आनंद आपल्याला मिळतो तो सुद्धा अजिबात त्याचं वर्णन करता येणार नाही, नाही का. आपण जेव्हा महाराजांच्या पुढ्यात उभं राहतो तेव्हा आपली एक संबंध मनस्थिती वेगळीच असते. अगदी प्रफुल्लित अवस्थेमध्ये आपण असतो, कारण साक्षात परब्रह्म परमेश्वर स्वामी महाराजांच्या पुढ्यात आपण उभे असतो. आणि इथे तर दाजीसाहेब आणि राधिकाबाई ह्या साक्षात परब्रह्म परमेश्वराला देहस्वरूपी पाहत होते. तिथे हे दोघं अगदी भारावून गेले. त्यांना कळत आता महाराजांकडे मागावं काय. इतक्याच राधिकाबाई पुढे सरसावल्या आणि आपल्या सगळ्या व्यथा सांगू लागल्या. त्यांनी सगळं इथंभूत स्वामींना सांगण्यास सुरुवात केली. एका बाजूला त्या जोरजोरे रडत सुद्धा होत्या, कारण त्यांना पूर्णतः जाण होती की आपल्या समोर साक्षात परब्रह्म परमेश्वर बसलेला आहे. त्याला किती सांगावं आणि किती नाही असं त्यांना झालेलं. त्यांनी सुरुवातच तशी केली की माझ्या सौतीला 2-3 पोरं झाली हो, पण एकही जगलं नाही. आज सावत्र पोरं तरी माझ्याकडे असती तरी मी त्यांना खूप प्रेमाने वाढवलं असतं, पण ते सुद्धा माझ्या नशिबात नाही. हे ऐकून महाराज म्हणाले, अगं देवाने दिले ते देवाने नेले, तू कशाला रडतेस. हे ऐकून राधिकाबाई आणखीनच भावूक झाल्या. त्यांनी तसंच रडत रडत महाराजांच्या पुढे हात जोडले आणि म्हणाल्या, आता मला मुलं होऊ द्या. त्यातलं पहिलं मूल आहे ते मी तुमच्या चरणी अर्पण करेन. बघा, अगदी नकळत त्या महाराजांना नवस करून चुकल्या. हा नवस करताना त्यांनी तसा विचार सुद्धा केला नव्हता की मी ते करू शकीन का. पोटचं मूल साक्षात परमेश्वर परब्रह्माला तरी कसं कोण देणार. पण ज्या क्षणी त्यांना जे जो भानावर ते आल्या, त्यांना हे कळलं की महाराज आपल्या समोर आहेत, साक्षात परब्रह्म परमेश्वर आपल्या समोर आहे आणि तोच दाता आहे, तोच आपल्याला जे पाहिजे ते देऊ शकतो. त्यावेळेला त्या नकळत नवस करून गेल्या, त्या भारावून गेल्या होत्या. हे सगळं स्वामी भक्त बाळप्पा एका बाजूला उभे राहून ऐकत होते. राधिकाबाईंचं ते बोलणं ऐकून महाराज खूप जोरजोराने हसू लागले, खूप जोरजोराने हसू लागले. राधिकाबाई शांततेत पाहत होते. त्यांना कळत नव्हते की महाराज एवढे काय हसतायत. बहुतेक महाराजांनी भविष्य जाणलेलं, पण महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. जा ग बाई जा, तुझ्या मनासारखं होईल, जा आनंद कर. हे ऐकून त्या तर खुश झाल्याच, पण त्यांच्या बाजूला उभे राहिलेले दाजीसाहेब सुद्धा खूप आनंदित झाले. त्यांनी दोघांनी स्वामी महाराजांना साष्टांग लोटांगण घातलं. महाराजांच्या सेवेत काही दिवस राहिले सुद्धा आणि नंतर महाराजांचा निरोप घेऊन ते मरडीला आपल्या गावी गेले. फक्त म्हणजे हा काळ जो होता, म्हणजे ज्यावेळेला हे दाम्पत्य महाराजांकडे आलेलं, तो काळ 1877चा होता आणि 1877चा अखेरीचा काळ असावा तो. हे दाम्पत्य जेव्हा मरडीला आले तेव्हा त्यांच्या घरातलं वातावरण पूर्णतः बदलून गेलं. कारण आता साक्षात परब्रह्म परमेश्वरानेच त्यांना आशीर्वाद दिलेला तो आज ना उद्या फलद्रूप होणारच होता. कारण साक्षात परब्रह्म परमेश्वरची स्वामी समर्थ महाराजांना जरी कोणी प्रथम बघितलं असेल तरी त्यांचं ते एकंदरीत स्वरूप, तो तेजस्वी परब्रह्माचा आविष्कार, तो कोणालाही सहज कळायचा. हे आपल्या समोर बसलेले आहेत, यांच्यापेक्षा तो देव परमात्मा परमेश्वर वेगळा नाहीये.
हे कोणी छाती ठोकून सांगत असे. आणि त्याच परब्रह्म परमात्म्याचा राधिकाबाईंना आशीर्वाद मिळालेला. त्यामुळे आता त्या निवांत होत्या. घरात आनंदी आनंद होता. कुठल्याही गोष्टीची उणीव नव्हती त्यांना. कारण त्यांना माहिती होतं आज ना उद्या आपल्याला पोरं होणार. आणि तसंच घडलं. काही दिवसांनी राधिकाबाई गर्भवती झाल्या. ही बातमी मोठ्या आनंदाने त्यांनी अक्कलकोटला बाळप्पांकडे कळवली. पण तोवर स्वामी महाराजांनी देह ठेवला होता. बाळप्पांकडून त्यांना ते कळताच त्यांना फार दुःख झालं. काही दिवसांनी त्या छोट्या बाळाला घेऊन ते अक्कलकोटात आले सुद्धा. अक्कलकोटातच स्वामी महाराजांच्या समाधीच्या पुढ्यातच त्यांचं बारसं केलं. त्याचं नाव दत्तात्रय ठेवण्यात आलं. दाजीसाहेब आणि राधिकाबाईंनी या छोट्या दत्तात्रयाची खूप काळजी घेतली. त्याला उत्तम प्रकारे मोठा केला. लहान बाळ होतं, त्याचं बारसं झालं. त्याला मात्र बाळप्पा काहीच म्हणाले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं आज ना उद्या या राधिकाबाई येऊन स्वामी महाराजांचा नवस फेडतील. भले महाराज समाधिस्थ झाले असतील तरी ते नवस मात्र फेडतील. पण झालं विपरीतच. भक्त म्हणे काही दिवसांनी त्यांना आणखीन 2 मुलं झाली. दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं दिगंबर आणि तिसऱ्या मुलाचं नाव ठेवलं सावळ्या. दत्ता दिगंबरा या हो, सावळ्या मला भेट द्या हो, हे भजन त्या दाजीसाहेबांना खूप आवडायचं. आणि म्हणूनच पहिला मुलगा दत्ताचा दत्तात्रय, दुसरा मुलगा दिगंबर आणि तिसऱ्या मुलाला त्यांनी सावळ्या असं नाव ठेवलं. दत्तात्रय 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला अक्कलकोटात आणून अक्कलकोटातच त्याची मुंज सुद्धा केली. खरं तर ही वेळ होती. मुंज झाल्यानंतर त्या मुलाला दाजीसाहेब आणि राधिकाबाईंनी बाळप्पांच्या स्वाधीन करायला पाहिजे होतं. कारण त्यांनी तसा नवसच केला होता. आणि पुन्हा त्यांच्या पोटी 2 मुलांनी आणखीन जन्म घेतला होता. त्यामुळे आता मात्र दिलेल्या शब्दाला त्यांना जागणं भाग होतं. पण तसं झालं नाही, तसं घडलं नाही. बाळप्पांनी त्यांना आठवण देऊन सुद्धा राधिकाबाईंनी बाळप्पांना सांगितलं की या तुम्ही मर्डीला या आणि त्याला घेऊन जा. राधिकाबाईंना वाटलं की आता मर्डीला कुठेही एवढे नेणार, आपणच कसा प्रवास केला तर आपल्याला माहिती. एवढ्या लांब त्या मुलाला घेऊन जायला मर्डीला बाळप्पा थोडी येणार आहेत. ते तर शक्यच नाही असं राधिकाबाईंना वाटलं असावं. आणि म्हणूनच त्यांनी बाळप्पांना सांगितलं तुम्ही या मर्डीला आणि त्याला घेऊन जा. भक्त मंडळी, साक्षात स्वामी महाराजांचं वास्तव्य आज सुद्धा आहे. आपल्या बरोबर आहे. आता सुद्धा महाराज आहेत आणि आपल्या बरोबर आहेत. हे सगळं ज्याला घडत होतं त्याला महाराज सुद्धा तिथे उपस्थित होतेच होते. देहस्वरूपी नसतील पण होते आणि आहेत. महाराज हे सगळं ऐकत होते. काही दिवसांनी बाळप्पा या संबंध विदर्भाच्या भागामध्ये गेले. तिथे काही ठिकाणी त्यांना मठ वगैरे स्थापन करायचा होता. हे सगळं कार्यभाग झाल्यानंतर त्यांचं मर्डीला जाणं झालं. त्याला ते देशपांड्यांकडे गेले. दाजीसाहेबांना भेटले, राधिकाबाईंना सुद्धा भेटले. त्या दोघांनी बाळप्पांचं खूप मोठं स्वागत केलं. त्यांचं यथासांग पूजन वगैरे सुद्धा केलं. कारण ते स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते आणि महाराज त्यांना खूप चांगलं वागवत. हे दाजीसाहेबांनी आणि राधिकाबाईंनी बघितलेलं. त्यामुळे अक्कलकोट वरनं ते आलेले आहेत. त्यांचं योग्य तो मान राखला पाहिजे, तो त्यांनी राखला. भक्त म्हणजे 2-3 दिवसांनी बाळप्पांनी जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा राधिकाबाईंना आणि दाजीसाहेबांना बाळप्पांनी आठवण करून दिली की तुम्ही तुमचा सर्वात थोरला मुलगा म्हणजे मोठा मुलाला महाराजांना अर्पण करणार होतात. आता जर त्याला माझ्या स्वाधीन केलं तर मी त्याला अक्कलकोटला घेऊन जाईन. त्यावेळेला दोघांनीही बाळप्पांच्या या सांगण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. बाळप्पा सांगायला गेले का ते विषयांतर करीत. बाळप्पांना समजलं त्यांच्या मनात काय मुलाला देणं नाहीये. याने महाराजांना दिलेल्या शब्दाला हे जागतील असं बाळप्पांना वाटलं नाही. बाळप्पा कधीही कोणाला काही बोलत नसत. ते महाराजांचं कार्य करत होते. त्यामुळे बाळप्पा तिथून निघून गेले, काहीही बोलले नाहीत. आणि हे पाहता या देशपांडे दाम्पत्यांना आनंद झाला. आता पुन्हा काय बाळप्पा येऊन आपल्याकडे आपला मुलगा मागणार नाहीत आणि आपण कधी अक्कलकोटला गेलो तर बघूया पुढचं पुढे.
पण हे ते विसरले की त्यांना साक्षात परब्रह्म परमेश्वर स्वामी महाराजांच्या समोर ते उभे असताना स्वतःहूनच महाराजांना त्यांनी सांगितलेलं. महाराजांना त्यांनी तो नवस स्वतःहूनच केलेला. महाराजांनी काय विचारलेलं नव्हतं. महाराजांना त्यांनी स्वतःहून सांगितलेलं, माझं पहिला मूल तुम्हाला मी तुमच्या चरणी अर्पण करेन, पण मला मुलं होऊ द्या. आणि महाराजांनी त्यांना सांगितलं, जा आनंद कर. म्हणजे असं काय तुझ्या आयुष्यात घडेल की तुला आनंद होईल, आनंदी आनंदी राहशील तू. पण हे सांगत असताना महाराज हसले होते बाबा, भरपूर हसले होते. त्यामुळे असं कुठेतरी आज आपल्याला वाटतं की राधिकाबाईंनी ज्याला ही प्रार्थना केली किंवा नवस केला त्याला महाराज सुद्धा जाणून होते की ही बाई काय आपला नवस फेडणार नाही, हिची बुद्धी भ्रष्ट होणार, ही आपल्याला शब्द देऊन सुद्धा माघारी फिरणार. हे बहुतेक महाराजांना माहिती होतं आणि म्हणूनच महाराज त्याला अगदी पोट धरून खदखदून हसले होते. महाराजांचं ते हसणं त्याला राधिकाबाईंना कळलं नाही, पण महाराजांना मात्र निश्चितच पुढे भविष्य महाराजांनी जाणलं असावं. पहिला मुलगा दत्तात्रय, दुसरा दिगंबर, तिसरा सावळा आणि हे पती पत्नी. अगदी आनंदी कुटुंब होतं. सर्व काय त्यांच्याकडे होतं. मुलांची तेवढी कमी होती आणि मुलंही सुद्धा आता घरामध्ये होती. त्यामुळे ह्या कुटुंबाला आनंदी आनंद असा महाराजांनी बहाल केला होता. पण राधिकाबाईंनी महाराजांना केलेला नवस, या नवसाकडे मात्र तिने पाठ फिरवलेली. हे मात्र बरं नव्हतं. कारण साक्षात परब्रह्म परमेश्वराला कबूल केलेलं ते का त्याला फसवायसाठी का? आणि तुम्ही महाराजांना त्या परमात्म्याला फसवू शकता का? थोडा जरी हा विचार जर राधिकाबाईंच्या मनात आला असता तर राधिकाबाई भानावर आल्या असत्या. पण राधिकाबाईने हा विचार केलाच नाही. साक्षात स्वामी समर्थ महाराजांना शब्द देऊन माघारी फिरू शकतो का, त्याचे नेमके परिणाम काय होतील याचा विचार देखील राधिकाबाईंनी केला नाही. त्यांच्या मनात सुद्धा ते आलं नाही हो, अजिबात आलं नाही. त्यामुळे त्या अगदी निवांत राहिल्या. महाराज तर देहस्वरूपी नाही आहेत. बाळप्पांच्याकडे तर आपण टोलवाटोलवी भरपूर केलेली आहे. त्यामुळे आता ते सुद्धा येतील असं वाटत नाही आणि येणारच नाहीत. आता आपण आणि आपली पोरं आनंदात राहूया. पण साक्षात परमात्म्याला फसवून आनंद मिळेल का? ज्या परमात्म्याने तुमच्या मनोकामना पूर्ण केल्या, ज्या परमात्म्याने तुम्हाला आनंदात राहा असा आशीर्वाद दिला, त्याच परमात्म्याला जर तुम्ही उद्या फसवायला निघालात तर तो आनंद टिकेल तरी का? कदापि टिकणार नाही हो. कसा टिकेल? कारण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं असतं. आणि जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहता ना, तेव्हा तुमच्या स्वामींशी सुद्धा तुम्ही प्रामाणिक राहता. आजूबाजूच्या सर्व मंडळींशी तुम्ही प्रामाणिक राहता. ही वृत्ती झाली म्हणजेच महाराजांना तुम्ही फसवलं. आणि राधिकाबाईंच्या बाबतीत तेच घडलं. बरं, एवढंच नाही, त्या ज्या काही करत होत्या त्याच्याकडे दाजी साहेबांनी सुद्धा फारसं लक्ष दिलं नाही. त्याने सुद्धा आपल्या स्वतःच्या स्वार्थाकडे बघितलं. राधिकाबाई देत नाही ना, मग तिथेच काय तो सुंटी वाचून खोकला गेला, आपण कशाला मध्ये पडावं असा दाजी साहेबांनी विचार केला असावा. खरं तर दाजी साहेबांनी राधिकाबाईंना सांगायला पाहिजे होतं, अगं तू महाराजांना जे काही सांगितलंय, महाराजांना जे काय बोललेली आहेस त्या पद्धतीने महाराजांनी आपल्याला एक नाही तर 3 मुलं दिलेली आहेत. आणि महाराजांना कबूल केल्याप्रमाणे पहिलं मूल आपण त्यांच्या चरणी अर्पण करूया. 2 तर आपल्या पाशीच आहेत, पण तिचं ते वात्सल्य आणि त्या वात्सल्यापायी झालेला तिला तो स्वार्थ, त्याच्याकडे खुद्द दाजी साहेबांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. आणि अखेरीस जे व्हायचं तेच झालं. अगदी किशोर अवस्थेत ही 3 मुलं आली होती आणि काहीतरी निमित्त झालं आणि दत्तात्रय मृत्युमुखी पडला. अगदी किशोर वयातच त्याने आपला शेवटचा श्वास घेतला. दाजीसाहेब आणि राधिकाबाई अक्षरशः हल्ल्या. जणू दुःखाचा डोंगरच त्यांच्यावर पडला. त्यांना कळेना ना आता करावं काय. पण या दुःखात सुद्धा त्यांना महाराजांच्या त्या नवसाची आठवण झाली नाही. आपलंच दुःख ते कवटाळत बसले होते. एवढ्यातच सगळ्यात धाकटा जो होता सावळा, तो सुद्धा मृत्युमुखी पडला. अगदी छोटी छोटी कारणाने ही दोघंही त्यांची मुलं जी आहेत
ती मृत्युमुखी पडली. तेव्हा मात्र राधिकाबाईंना आठवण झाली. त्यांनी महाराजांना केलेल्या नवसाचं त्यांना स्मरण झालं आणि स्वतःच्या वागण्याचं पातक आणि त्याचा परिणाम याकडे त्यांचं लक्ष गेलं. खरं तर आपण त्याचा वागायलाच नाही पाहिजे होतं. दुसरं मूल आपल्याला होईल की नाही इथे न विचार करता पहिलं मूल महाराजांना सांगितल्यानुसार महाराजांच्या चरणावतीनं अर्पण करायला पाहिजे होतं. महाराजांच्या अक्कलकोटातच त्याची आपण मुंज केली. त्यावेळेला तरी बाळप्पांच्या स्वाधीन त्या मुलाला करायला पाहिजे होतं. पण राधिकाबाईंना काहीतरी असं वाटलेलं की आता महाराज तर हयात नाही आहेत, मग आता काय ते आपण दिलेला शब्द पाळण्याची आपल्याला गरज नाही. आणि म्हणूनच कदाचित राधिकाबाईंनी आपला मुलगा स्वामी चरणी अर्पण केला नव्हता. आणि त्याचं हे परिणाम हा इतकं विचित्र होता की राधिकाबाईंची 2 मुलं ही मृत्युमुखी पडली. आणि आत्ता एवढ्या उशिरा त्यांना ती जाण आली का स्वामी महाराजांना केलेला नवस आपण फेडला नाही. आता तर एकच मुलगा राहिला होता. आता तरी शहाणपण यावं, महाराजांच्या कडे जाऊन अक्कलकोटला तिथे स्वामींच्या समाधी पुढे कान अगदी उपटून महाराजांना सांगावं की मी चुकले, आता माझा एक मुलगा राहिलेला आहे तो मी अर्पण करते. पण तसं सुद्धा झालं नाही. तिने दिलेला शब्द न राखण्याचा तिला पश्चाताप होतच होता. पण आता एकुलता एक राहिलेला मुलगा त्यांना महाराजांच्या चरणी देणं फार जड जात होतं. आणि अखेरीस काय घडलं, हा जो मधला दिगंबर जो वाचला होता त्याला पोलिओ झाला आणि तो पूर्णतः पांगळा झाला. त्यावेळेला मात्र थोरा मोठ्याने त्यांना सांगितलं, बघा तुमच्या घराण्याला काहीतरी शाप लागलेला आहे, काहीतरी तुमच्याकडून घडलेलं आहे, ज्याच्यामुळे अशी तुमची 3 मुलांची अशी वाताहत झालेली आहे. हे ऐकून राधिकाबाई खूप अस्वस्थ झाल्या. दाजीबाई त्यांना दोष देऊ लागले, दाजीसाहेब त्यांना दोष देऊ लागले. पण त्याचा काहीच परिणाम आता होणार नव्हता. कारण योग्य वेळेला योग्य गोष्टी करायच्या असतात. त्यावेळेला तुम्ही ते केलंच नाही, आता दोष देऊन काय होणार आहे. त्यावेळेला एक अशी विचित्र प्रथा असायची, आपल्या घरातलं मूल जर कोणा दुसऱ्याकडे वाढलं तर आपल्या घराला लागलेले श्राप त्या मुलाला लागत नाहीत, असा एक समज होता. राधिकाबाईंनी या दिगंबरला आपल्या माहेरी मामाकडे नेऊन ठेवला. मामाकडे तो लहानाचा मोठा झाला. मामाने त्या काळात सुद्धा या पोलिओवरती सगळे औषधोपचार केले. त्यात दिगंबरला काहीसा गुण सुद्धा आला. दिगंबरचं उत्तम शिक्षण झालं, तो चांगल्या नोकरीला लागला आणि त्याचा वंश आज सुद्धा हयात आहे. पण इथे काय झालं भक्त मंडळी, इथे दाजीसाहेब आणि राधिकाबाई यांचा वृद्धापकाळ तसाच गेला, जणू त्याला मूलच झालं नाही. कारण महाराजांना नवस करून महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना 3 मुलं झाली. पण दोघंही त्यांचा अखेरचा श्वास घेतेवेळी एकही मूल त्यांच्या जवळ नव्हतं. दोघं तर मरणच पावलेली. तिसरा अपंग झाला होता, तो मामाकडे नागपूरला जाऊन राहत होता. आणि हे दाम्पत्य ज्यांच्यावरती स्वामी महाराजांनी अमाप कृपा केलेली आहे, पण त्या कृपेची जाण न ठेवल्यामुळे दोघांचाही अंत होतेवेळी त्यांच्याजवळ त्यांचा एकही मुलगा नव्हता. दोघं तर नव्हते, पण जो जिवंत होता तो सुद्धा लांब नागपूरला होता. त्यांच्या मर्डी गावात त्यांच्याबरोबर नव्हता. या दिगंबरने मर्डीकडे कधी लक्षच दिलं नाही. तो कायमचा नागपूरलाच स्थायिक झाला. मर्डीची धनदौलत, तो वाडा वगैरे त्याच्याकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं. मर्डीशी त्याचा कायमचा संबंध तुटला. भक्त मंडळी, साक्षात परब्रह्म परमेश्वरांनी दिलेलं हे सगळी धनदौलत, हे सगळं ऐश्वर त्याच परमात्म्याला फसवण्यामुळे सगळं काय गेलं. त्यामुळे खरं सांगायचं तर आपण नवस करूच नये. कधीही कुठल्याही प्रसंगी देवाला नवस करू नका. त्या व्यतिरिक्त देवाशी इतकं प्रेम जोडा, त्याचे खऱ्या अर्थाने भक्त व्हा. कारण महाराजांना नवस चालायचाच नाही. पण ही नियती आहे ना, ही बरोबर आपल्या सगळ्या वागणुकीकडे लक्ष ठेवून असते. म्हणजे आताच्या भाषेत जर सांगायचं तर महाराजांसारखे मोठे सॉफ्टवेअर डेव्हलपर नाही आहेत बरं का. त्यांनी जे सॉफ्टवेअर डेव्हलप करून ठेवलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचेच आपण सर्व भाग आहोत. त्यामुळे खरं सांगायचं तर आपण नवस करूच नये. कारण देवाला नवस करणं हे
आणि तिथेच तुम्हाला तुमच्या कर्माची फळं मिळत असतात. तिथेच तुमच्या चांगल्या कर्माची फळं तुम्हाला चांगली मिळतात. आणि तिथेच तुमचं अशी जी काही कर्म असतील, वाईट कर्म, दिलेला शब्द न राखणं, त्याचा असा परिणाम होतो. त्यामुळे भक्तगण, एकच विनंती आहे, स्वामी समर्थ महाराजांचे खरे भक्त व्हा. फक्त मी स्वामी भक्त म्हणण्यापुरते भक्त नको, तर खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती प्रेम जुळा. आणि आपल्या त्या स्वामी महाराजांकडे, स्वामी आईकडे तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते हक्काने मागा. त्यासाठी नवस करण्याची अजिबात गरज नाही. महाराजांना तुमच्याकडून काही नको आहे. महाराज हे दाते आहेत, ते तिथे द्यायलाच बसलेले आहेत. तुम्हाला घेता आलं पाहिजे आणि घेतलेली ती जाण राखता आली पाहिजे. एवढं जरी जमलं ना, तरी तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणू शकता. महाराजांकडे नवस करण्या इतपत महाराजांना परक समजू नका. का आपल्या महाराजांकडे हक्क होऊ शकत नाही? का आपल्या महाराजांवरती एवढं प्रेम जडू शकत नाही? का आपण आपल्या महाराजांना आपली आई समजू शकत नाही, जिच्याकडे आपण हक्काने आज मितीस्तोवर मागत आलेलो आहे आणि ह्याही पुढे मागणार आहोत? भक्तांनो, विचार करा. ते प्रेम, ती श्रद्धा, ती भक्ती ही तुम्ही मनात बुद्धिगत कराल की हा नवस करण्याचा शॉर्टकट अवलंबणार? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्की विचार करा. मला विचाराल तर नवस नकोच, अजिबात नको. अगदी आठवणीने तुम्ही फेडणाऱ्यांपैकी असाल तरी नको. कारण महाराज, त्यांच्यावर तुमचं प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. आणि मग हे सगळंच जर जडलं तर मग ती तुमची आई होते. आईकडे कसले नवस हो? नकोच ते नवस. त्याऐवजी आपण महाराजांवरती प्रेम करूया. आजचा हा एपिसोड खरोखर आपल्याला काहीतरी बोध देणार आहे. महाराजांच्या सगळ्याच लीला ज्या आहेत ना, त्या आपल्याला काहीतरी शिकवतात. आपण त्याचा विचार करणं फार गरजेचं असतं. अगदी तशीच ही सुद्धा घटना आहे. या घटनेतून आपल्याला एक बोध मिळालेला आहे. आणि म्हणूनच भक्तगणो, आपलं दैवत, आपलं परब्रह्म, आपला परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराजांवरती प्रेम करूया. त्यांच्यावरती श्रद्धा राखूया. त्यांच्यावरती भक्ती जडू द्या आपली. मग तुम्ही सहज, अगदी नकळत तुमचे हात जोडले जातात आणि तुमच्या मुखातून एकच येतं. तुम्ही म्हणता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन,
चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान